नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा अंगणवाडी सेविकाताई तसेच मदतनीसताई यांचे जे काही मानधन आहे त्यासाठी जो काही निधी आहे तो वितरित करण्यासंबंधीचा हा आला आहे. तो पाहणार आहोत नेमके GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात. केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण या योजनेची SNS स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने प्रवर्गनिहाय मदर सँक्शन केलेल्या निधीच्या वितरणाबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे यामध्ये असणारे जे काही अंगणवाडी सेविका असणार आहेत तसेच मदतनीसताई असणार आहेत यांच्यासाठी जे काही मदर सँक्शन केलेला जो काही निधी आहे तो हा वितरित केला जाणार आहे ते आपण समोर पाहणारच आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय आला आहे. आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बालविकास 2025 प्रत क्रमांक 62/6 असा आहे. आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 30 मार्च 2026 म्हणजे की आज आणि आत्ताचा आलेला हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचत आहे. चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता याबद्दलची आपण जी काही संपूर्ण अपडेट आहे सर्व आपण जाणून घेऊयात. संदर्भ महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास 2025 प्रत क्रमांक 62/6 दिनांक 22/4/2025 दिनांक 28/4/2025 दिनांक 27/5/2025 दिनांक 24/6/2025 दिनांक 25/7/2025 दिनांक 21/8/2025 दिनांक 24/9/2025 दिनांक 10/10/2025 दिनांक 29/10/2025 दिनांक 26/11/2025 दिनांक 29/12/2025 दिनांक 29/1/2026 व दिनांक 16/2/2026 असा आहे. यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन परिपत्रक अर्थसंकल्प 2025 प्रत क्रमांक 44/अर्थ 3 दिनांक 7/4/2025 असा आहे. यानंतरचा तिसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2024 प्रत क्रमांक 51 कोशा प्रशासन 4 दिनांक 30/7/2025 असा आहे. यानंतरचा चौथा आणि शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार यांचे पत्र क्रमांक CD2 14/45/2015 CD2 दिनांक 28/3/2026 असा आहे. मित्रांनो, हे आपण संदर्भ पाहिले आहे. आता आपण प्रस्तावना आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात. प्रस्तावना केंद्र शासन व राज्य शासन या दोन्ही स्तरावरील रोख व्यवस्थापनामध्ये कॅश मॅनेजमेंट अधिक परिणामकारकता साध्य करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी हा वितरित करण्यासाठी SNS स्पर्श ही पर्यायी निधी प्रवाह कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय हा केंद्र शासनाने घेतलेला आहे. तसेच आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. त्याच अनुषंगाने सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण या योजनेकरिता संदर्भाधीन क्रमांक 4 येथील पत्रान्वये दिलेल्या मातृमंजुरीच्या म्हणजेच मदर सँक्शन मर्यादित सर्वसाधारण प्रवर्गाकरिता केंद्र हिश्श्याचा एकूण 28,49,93,000 इतका व त्यास समरूप राज्य हिस्स्याचे ₹18,99,46,46,000 इतका निधी हा वितरित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती. मित्रांनो, ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली. ॲक्च्युअलमधला जो काही शासन निर्णय आहे नेमकी निधी हा एकूण किती वितरित केला जाणार आहे, कुठल्या बाबीसाठी वितरित केला जाणार आहे हे सर्व आता आपण समोर पाहूयात. शासन निर्णय एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व तसेच सर्वसाधारण बाबीचा खर्च भागविण्याकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त मातृमंजुरी विचारात घेऊन केंद्र हिस्सा व त्यास समरूप राज्य हिस्स्याचा निधी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 2 येथील लेखा शीर्ष उद्दिष्टामधून रकाना क्रमांक 6 मध्ये नमूद केल्यानुसार ₹47,49,89,000 फक्त इतका निधी नियंत्रक अधिकारी तथा एकल समन्वय यंत्रणा म्हणजे सिंगल नोडल एजन्सी SNS स्पर्श म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना
वितरित तसेच खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की एकूण जो काही निधी आहे तो राज्यातील अंगणवाडी सेविका असणार आहेत, तसेच मदतनीसताई असणार आहेत, त्यांचं जो काही मानधन आहे तसेच सर्वसाधारण बाबी जे काय यांच्या खर्च भागविण्यासाठी एकूण जो काही निधी आहे तो म्हणजे की 47,49,89,000 एवढा जो काही निधी आहे तो वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। सर्वप्रथम आपण या ठिकाणी लेखाशीर्ष पाहूयात। यामधील सर्वात पहिले जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे मागणी क्रमांक 1/2236 पोषण आहार 02 पोषक अन्न व पेय यांचे वितरण 101 विशेष पोषण आहार कार्यक्रम 0801 एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र हिस्सा एकूण 60% 2236190902 मजुरी यासाठी एकूण केंद्र शासनाने दिलेल्या 28/3/2026 रोजी दिलेले मदर सँक्शन केलेला जो काही निधी आहे एकूण तो म्हणजे की 41,18,58,000 एवढा जो काही निधी आहे तो मदर सँक्शन आहे। आणि विद्यमान तरतूद जी काय आहे 2025 ते 26 मधील एकूण अर्थसंकल्पित केलेला निधी तो म्हणजे की 528,75,00,000 एवढा जो काही निधी आहे तो एकूण अर्थसंकल्पित केलेला आहे। आणि यापूर्वी वितरित केलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की 490,82,24,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे। आणि मदर सँक्शनच्या अनुषंगाने या आदेशान्वये जो काही वितरित करावयाचा जो काही निधी आहे एकूण तो म्हणजे की या लेखा शीर्षकासाठीचा तो म्हणजे की 6,60,63,000 एवढा जो काही निधी आहे तो या लेखा शीर्षकासाठी हा वितरित केला जाणार आहे। यानंतरचे जे काही दुसरे लेखा शीर्ष आहे ते म्हणजे की 0802 एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च एकूण राज्य हिस्सा 40% 2236191802 मजुरी यामधील 2025 ते 26 ची जी काही एकूण तरतूद आहे ती म्हणजे की 352,56,00,000 एवढी जी काही आहे ती एकूण आहे। आणि यापूर्वी यापैकी जो काही वितरित केला गेलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की 269,77,88,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे। आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावयाचा निधी आहे या लेखा शीर्षकासाठीचा तो म्हणजे की 4,40,42,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे। चला तर यानंतरचे लेखा शीर्षे आपण पाहूयात। 0002 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलम 123 व 261 अन्वये जिल्हा परिषदांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेसाठी आस्थापना अनुदाने स्थानिक क्षेत्र केंद्र हिस्सा 60% 22361972 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर यासाठी एकूण जो काही अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे या लेखा शीर्षकासाठीचा तो म्हणजे की 81,89,30,000 एवढा जो काही आहे तो अर्थसंकल्पित केलेला आहे। आणि यापूर्वी जो काही वितरित केले गेलेला जो काही निधी आहे या लेखा शीर्षकासाठीचा तो म्हणजे की 60 कोटी एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केले गेलेला आहे। आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही एकूण वितरित करावयाचा निधी आहे तो म्हणजे की 21,89,30,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे। यानंतरचे चौथ्या क्रमांकाचे जे काही लेखा शीर्ष आहे ते आपण पाहूयात। 0003 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलम 123 व 261 अन्वये जिल्हा परिषदांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेसाठी आस्थापना अनुदाने स्थानिक क्षेत्र राज्य हिस्सा 40% 22361981 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर यासाठी जो काही एकूण अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे 2025 ते 26 मधील तो म्हणजे की 54,59,54,000 एवढा जो काही निधी आहे तो एकूण अर्थसंकल्पित केले गेलेला आहे। आणि यापूर्वी जो काही वितरित केला गेलेला जो काही निधी आहे या लेखा शीर्षकासाठीचा तो म्हणजे की एकूण 40 कोटी एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे। आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावयाचा निधी आहे एकूण तो म्हणजे की 14,59,54,000 एवढा जो काही निधी आहे तो या लेखा शीर्षकासाठी हा वितरित केला जाणार आहे। आणि एकूण जो काही मदर सँक्शन केलेला जो काही निधी आहे 2025 ते 26 मधील तो म्हणजे की 41,18,58,000 एवढा हा होणार आहे। आणि सर्व लेखा शीर्ष मिळून जो काही 2025 ते 26 मधील अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की 1,017,79,84,000 एवढा जो काही निधी आहे तो एकूण अर्थसंकल्पित केलेला आहे। आणि यापूर्वी जो काही वितरित केला गेलेला एकूण जो काही निधी आहे तो म्हणजे की 860,60,12,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे। आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही एकूण वितरित करावयाचा निधी आहे हे चारही लेखा शीर्ष मिळून तो म्हणजे की 47,49,00,000
89,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित केला जाणार आहे. चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात. केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून सदर निधी उपाययोजनात आणण्याची कारवाई आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी या ठिकाणी करायची आहे. तसेच सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक 2026-30-12-09-05-68-30 असा आहे. म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा जर का तुम्हाला डाउनलोड जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही संकेतांक टाकून डायरेक्टली GR डाउनलोड करू शकता. करायला जमलं नाही तरी काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, त्यातून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची आणखी एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.